महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी पुकारलेला एकदिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ व पणन वित्त सहकार नगर विकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया व दी पुना मर्चंट्स चेंबर अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची मांडणी केली. फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटीचे प्रश्न मांडले. तसेच मोहन गुरनानी, दीपेन अग्रवाल व भीमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्न समजावून घेतले व बाजार समिती विषयासाठी तसेच जीएसटी व अन्य विषयासाठी कृती समिती सदस्य व मुख्य सचिव व अन्य अधिकारी वर्गाची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने 30 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले. तसेच माधुरीताई मिसाळ यांनी या बैठकीसाठी विशेष प्रयत्न केले. याबाबत कृती समितीने चर्चा करून 27 तारखेचा एक दिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, फॅमचे सचिव प्रितेश शहा, नितेश वेरा, दी पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी उपस्थित होते. ग्रोमाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी आभार मानले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.